हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 3. वाचारुणोत्तीर्ण. ओवी क्रमांक 11. परी जीती ना मेली, अविद्या हे जाकळी, बंद मोक्षी घाली बांधोनिया. अर्थात अविद्या जिवंत असो किंवा मृत होवो, एकतर ती आपल्याला भौतिकाच्या बंधनात बांधून ठेवते किंवा अध्यात्माच्या बंधनात बांधून ठेवते. नियतीची लीला काय आगाध आहे पहा. मुक्ती किती कठीण परीक्षा घेते पहा. नियतीच्या कायद्यांची अंमलबजावणी किती कठोर आहे पहा. नियतीकडून तावून सुलाखून घेतल्याशिवाय मुक्तीचे प्रांगणात प्रवेश होत नाही. मुक्ती स्वस्थ नाही, ती उधळली जात नाही. कारण भलते सलते मुक्त झाले तर ते मुक्तीचे सुराज्य भग्न करतील, नाश करतील. एक कुचका आंबा संपूर्ण अढी नासवितो. यास्तव मुक्तीच्या राज्यात प्रवेश फार काटेकोर न्यायानेच दिला जातो. इतकेच काय तर तेथील कायदा तोडला तर तत्क्षणी तेथल्या तेथे त्याची रवानगी पुन्हा भौतिकात होते. तेथे दयामाया, क्षमा आणि सुधारण्याची संधी हा बुळचतपणा नाही. येथे अजाण सुजाण, बालक पालक, अज्ञानी सज्ञानी हाही मूर्खपणा नाही. नासक्या आंब्याने चांगल्या आंब्यात राहून सुधारगृहात तपश्चर्या करायची नाही. ती त्याने तेथून दूर होऊन करायची. शुद्ध आणि पवित्र व्हायचे आणि अध्यात्माच्या प्रवेशासाठी पुन्हा परीक्षेला बसायचे. माऊली म्हणतात की अविद्या जीवित असताना, आपल्यात भिनलेली असताना भौतिकात अडकविते आणि ती मेली, शांत झाली तर रूपांतरित होताना ती अध्यात्मात अडकविते. तथापि ती आपल्याला अडकवण्याचे सोडत नाही, मोकळे करत नाही. भौतिकामधून सुटून एकदम मुक्ती मिळत नाही. नियतीची लीला ती हीच आहे. मी 25 वर्षे अध्यात्म करत आहे आणि मी अमुक साधना करत आहे आणि मी तमुक उपासना करत आहे, तेव्हा मी आता योगी म्हणून घ्यायला योग्य झालो आहे वगैरे कालमापन भौतिकात ठीक आहे. भौतिकातील जन्मदाखल्यांचा येथे काहीही उपयोग नाही. येथे 25 वर्षेच काय तर 25 जन्म जरी अध्यात्मात रत राहिलात आणि त्यात मी असेल, अहंकार असेल तर त्याचा काहीही उपयोग नाही. कारण तीच तर सोन्याची बेडी आहे. ती बंधनात अडकवून ठेवते. आपण एक पाऊल पुढे टाकू शकत नाही. तो मी, तो अहंकार, ते साधना उपासनेचे हिशोब नष्ट व्हावे लागतात. येथे कालातीत व्हावे लागते. आता क्षणार्धात मुक्ती प्राप्त होते. ओवी क्रमांक 12. मोक्षची बंधू होये, तरी मोक्ष शब्द का साहे, अज्ञाना घरी त्राये वाऊगी यांची. अर्थात मोक्ष जर बंधन होत असेल तर मग त्याला मोक्ष असे का बरे म्हणावे. तसे समजणे म्हणजे अज्ञानाच्या घरी व्यवहार केल्यासारखे आहे. मोक्ष या शब्दाबद्दल अनेकांचा गैरसमज आहे. तो येथे माऊली दूर करत आहे. मोक्ष याचा अर्थ मो अधिक क्ष म्हणजेच महाअक्ष, महान चक्षु, ती महादिव्य दृष्टी प्राप्त होणे म्हणजे मोक्ष. मोक्ष म्हणजे मुक्ती नव्हे, तर आता ती समज उमज आली की आयुष्याचा प्रवास संपुष्टात आणून आपल्याला जीवनाची यात्रा सुरू करायची आहे. येथे आयुष्याचा प्रवास संपतो आणि जीवनाच्या यात्रेला आरंभ होतो. अविद्येमुळे आपण भौतिकात लोळत होतो. आध्यात्मिक साधना, उपासना, सत्संग इत्यादीद्वारे आपण भौतिकाच्या लोखंडाच्या बेड्या तोडून अध्यात्माच्या सोन्याच्या बेड्या घालतो आणि मोक्ष मिळवितो. आता आपल्याला ती दिव्य दृष्टी प्राप्त होते. तिचा उपयोग करून आपल्याला अध्यात्म, साधना, उपासना, सत्संग इत्यादीद्वारे मुक्ती प्राप्त करायची आहे.
मोक्ष याचा अर्थ आपल्याला अध्यात्माच्या शाळेत प्रवेश मिळाला आहे. येथे भक्ती, प्रीती, ज्ञान, कर्म, योग इत्यादींद्वारे अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. अभ्यासक्रम पूर्ण झाला याचा अर्थ आपण मुक्त झालो असा नाही. ते आपल्या हाती नाही. पुढे अजून पायऱ्या आहेत आणि त्या अति खडतर आहेत. येथे ज्याने स्वतःला समर्पित केले तो क्षणार्धात मुक्त होतो. हे समर्पित करता येत नाही तर ते आपोआप होते. नियती आपल्याकडून ते करवून घेते. तेथे आपण नियतीला कितपत साथ देतो त्यावर सर्व अवलंबून आहे. नियतीपुढे संपूर्ण शरणागत होऊन साथ देणे म्हणजे समर्पित करणे आहे. ओवी क्रमांक 13. बागुलाचेनी मरणे तोषावे की बालपणे, येरा तो नाही मा कोणे मृत्यू मानावा. अर्थात बागुलबुवा मरण पावला याचा बालकाला आनंद होतो. तथापि मोठी माणसे बागुलबुवा अस्तित्वातच नसल्यामुळे त्याला मृत्यू मानत नाहीत. बालकाला भीती दाखवण्यासाठी आपण असे सांगतो की तो बघ तिकडे काळोखात बागुलबुवा आहे. तू ऐकले नाहीस तर तो तुला पकडून नेईल. बालकाला ते सत्य वाटते. त्यामुळे तो घाबरतो आणि आपले ऐकतो. आता काळोखात बागुलबुवा असतो याचे त्याचे ठाम मत होते. यामुळे येथून पुढे तो काळोखाला घाबरू लागतो. ही त्याची भीती घालवण्यासाठी आपण एक काठी घेऊन काळोखात जातो आणि अभिनय करून बागुलबुवाला काठीने ठार मारतो. मग त्या मुलाला आपण सांगतो की बागुलबुवाला आपण मारले आहे. काळोखात बॅटरीने उजेड करून दाखवतो की बघ येथे बागुलबुवा आहे का. तेथे कोणीही नाही असे लक्षात आल्यावर त्या बालकाचा विश्वास बसतो की बागुलबुवा मेला आहे. तथापि असे असले तरी आपल्यासाठी काही बागुलबुवा मेलेला नसतो, कारण तो मुळातच अस्तित्वात नसतो. यामुळे तो मरण्याचा प्रश्नच नसतो. माऊली आपल्याला दृष्टांत देऊन सांगू इच्छितात की आपण आत्मब्रह्माचे अंश आहोत. आपण सदा मुक्तच आहोत. आपण कधीही अमुक्तावस्थेत नसतो. यामुळे आपण कधीही बंधनातही नसतो. आपले बंधन त्या मानलेल्या बागुलबुवासारखे मिथ्या भासमान आहे. जर आपण स्वतः आत्मांश आहोत हे ज्ञानाने जाणले तर आपल्याला ज्ञात होईल की आपण कधीही बंधनात नसल्यामुळे आपण मुक्त होण्याचाही प्रश्नच उद्भवत नाही. आपण सदा सर्वदा मुक्तच आहोत. हरिओम.